जागतिक वसुंधरा दिनानिमित्त पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये पवई तलाव स्वच्छता आणि संवर्धन अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे। पंकजा मुंडेंच्या हस्ते स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली। यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांचीही उपस्थिती होती। आपल्याला निसर्ग वाचवायचा आहे असं सांगितलं गेलंय। स्वतः जे आहेत त्या पंकजा मुंडे पर्यावरण मंत्री जे आहेत ते जाऊन आलेले, त्यामुळे आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार होती। काय नेमका अनुभव होता आणि किती दिवसात ताई हा संपूर्ण एकंदरीत तुम्ही बाकी मीडिया तिकडे आहे, हे सगळं आपण जर पाहिलं तर संपूर्ण राऊंड तुम्ही एक तलावाचा मारलेला आहे, अनुभव कसा होता? हे पहा, अनुभव तर चांगला आणि वाईट दोन्ही म्हणता येईल। खूप जलपर्णी आहे इथे आणि ते म्हणजे प्रदूषणाचं द्योतक आहे आणि त्याला मशीनद्वारे हे आम्ही काढलं, एक सिंबॉलिक आम्ही सुरुवात केली आहे। आता हे करून घेण्याचं काम संबंधित अधिकारी करतील। हे जलपर्णी काढणं आणि पुन्हा या लोकांनी मागणी केली इथे की इथे गाळ कधी काढला नाही, गेल्या काही वर्षामध्ये तर इथला गाळ काढला आणि इथल्या प्राण्याला जास्तीत जास्त जे आता मामांनी सांगितलं आमदारांनी की इथे STP झालेले आहेत आणि आता स्वच्छ पाणी इथे सोडण्यात येईल किंवा ट्रीटेड पाणी सोडण्यात येईल, तर भविष्यामध्ये प्रदूषण रोखण्यामध्ये आम्हाला यश येईल। याच्यामध्ये सर्व विभागांचं योगदान नक्कीच महत्त्वाचं आहे। पर्यावरण विभागाचं जरी हे अभियान असेल तर आम्हाला सर्व विभागांचं योगदान आणि त्यांचं ह्याच्यामध्ये सहकार्य महत्त्वाचं आहे। बोलण्यासाठी तर या होत्या स्वतः मंत्री पंकजा मुंडे, ज्या जलपर्णी स्वच्छता मोहीम करून जे आपल्यासोबत आलेल्या पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट म्हणून जयस्वाल सर, मी अजय माने, ABP माझा मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।